मोहरीचं मटण म्हणजेच मुशीचं कालवण। आता मटण यासाठी कारण हा मटणापेक्षाही चवीला भारी लागतो, बनवायला सोपा आणि खायलाही सोपा। मोठ्यांपासून लहानांपर्यंत इझिली खाऊ शकतात कारण याच्यात एकच काटा असतो, तोही न टोचणारा, आणि तेवढाच पौष्टिक कारण याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन्स असतात। चला तर मग याच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मुशी माशाचे तुकडे घेतले, ज्याला आपण सर्वप्रथम मॅरिनेट करून ठेवूया। मुशी मासा हा नेहमी मच्छीवाल्यांकडूनच कट करून आणायचा। घरी त्याला कट करणं म्हणजे थोडंसं कठीण काम आहे। आता याला स्वच्छ धुतलंय। अर्धा लिंबू पिळायचा आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट। व्यवस्थित हे माशांच्या तुकड्यांना चोळून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 10 ते 15 मिनिटासाठी मुरत ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण एक भाजकं वाटण तयार करूया। इथे मी कढई गरम करायला ठेवले, थोडंसं तेल ओतलंय। आता त्यातच आपण 5-6 पाकळ्या लसूण आणि 2-3 आल्याचे तुकडे टाकायचे आहेत आणि 1 चमचा याच्यात धणे टाकायचे आहेत। ह्या तेलामध्येच हे भाजायचे सगळं। एक उभा चिरलेला कांदा घालायचा इथे पातळ असे स्लाइस करून, त्यालाही चांगला रंग बदलेपर्यंत आपल्याला परतायचा आहे। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतत आला की यातच अर्धा वाटी ओलं खोबरं खोवलेलं घालायचं आहे। मी इथे ओलं खोबरं घेतले, पण आपण याऐवजी सुकं खोबरं पण यात घालू शकतो। आता या सगळ्या गोष्टी आपल्याला छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। हे वाटण चांगलं भाजलेलं असलं की ह्या मुशी माशाची चव अगदी मटणासारखी करते। आता हे छान असं भाजून झालेलं आहे। हे थोडंसं थंड करायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण मॅरिनेशनला ऑलरेडी घातलं होतं मीठ, त्यामुळे त्याप्रमाणे घालायचं आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं। आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे 2 चमचा तेल टाकले कढईमध्ये। तेल चांगलं तापलं की एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यात टाकायचा आहे। हा कांदा आपल्याला चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे। कांदा परततोय त्यातच आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, ती पण छान अशी यातच परतून घ्यायची आहे। आता आपण ह्याच्यात सुके मसाले घालणार आहोत। खूप बेसिक मसाले जातात। 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला। व्यवस्थित आता हे सगळे मसाले आपल्याला यात परतायचे आहेत तेलामध्ये। चांगले परतून झाले की यात आपल्याला आता घालायचं आहे आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले मुशीचे तुकडे, तेही आपण या मसाल्यामध्ये म्हणजे ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। यात तिखट आपल्याला आपल्या आवडीनुसार घालायचे, म्हणजे आपण किती तिखट खाऊ शकतो त्याप्रमाणे। आता आमच्या घरामध्ये हे थोडंसं झणझणीतच खायला आवडतं, म्हणून मी थोडा मसाला जास्त घातला आहे। आता या तेलामध्ये चांगलं हे परतून घेतलं की यात अर्धा वाटी पाणी घालायचे, म्हणजे मसाले याच्यात जळणार नाहीत, किंवा आपण झाकण ठेवून पण झाकणावरती पाणी ठेवू शकतो। आता इथे मी झाकण ठेवलंय, 2-3 मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घ्यायची। मुशीने पण त्याचं पाणी सोडलंय। आता आपण यातच घालायचे 4-5 कोकमं, आपण किती आंबट खातो त्या हिशोबाने, आणि जे आपण भाजकं वाटण केलेलं आहे त्याचे 2-3 चमचे यात घालायचं आहे। आता हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत। पुन्हा चांगले मसाले आतपर्यंत मुरले पाहिजेत, चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला हलक्या हाताने, कारण हा मासा लगेच शिजतो, ह्याला खूप जास्त वेळ नाही लागत। पुन्हा मी थोडंसं यात पाणी घातलंय कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आता याच्यावरती झाकण ठेवून एक 5-6 मिनटं याला शिजू द्यायचं आहे। या वाटणामध्ये झाकण ठेवलंय, चांगली वाफ काढून घेऊया। 5 ते 7 मिनिटासाठी छान अशी वाफ काढून झालेली आहे। आता आपण याला हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे आणि मग यात हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मोहरीचं मटण शिजायला म्हणजेच मुशी मासा शिजायला खूप जास्त वेळ नाही लागत। पहा किती सुंदर रंग आलाय आणि अगदी घमघमाट सुटलाय घरामध्ये। आता हे मोहरी माशाचं मटण खायला तयार आहे। हे गरमागरम मोहरी माशाचं कालवण आपण मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकतो। मटणापेक्षा भारी चवीच्या या मोहरी माशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।